थँक्यू. एक्सलंट. एक मिनिट थांबा. हे आमचे मुकेश ऑफकोर्स तुम्ही ओळखलंच असेल. आणि मीनाक्षीताई, एक मिनिट. हां, मीनाक्षीताईंचा आत्ता आवाज गेल्या काही दिवसांपासून थोडा प्रॉब्लेम आहे. त्यांचं एक रिसेंटली सर्जरी झाली. अदरवाईज त्या एकेकाळी अत्यंत म्हणजे सुंदर गायच्या, आत्ताही गातात, परंतु त्या घशाचा ऑपरेशनमुळे प्रॉब्लेम झालेला आहे. एकेकाळी त्यांनी मोठे मोठे कार्यक्रम सादर केलेले आहेत आणि खूप सुरांची चांगली जाण आहे आणि खूप चांगला आवाज आहे. तर त्यांना त्यांचं थोडं हे होतं, पण म्हटलं नाही म्हणा तुम्ही. आणि याच्यात नाही, फक्त एकच आहे की जिद्द दिसते आपली की येस. थँक्यू व्हेरी मच. टाईम अजून चांगलं म्हणेन मी. जीवनात अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती दूर गेली किंवा आपल्याला कायमची सोडून गेली तर आयुष्य एक विरान वाळवंट होऊन जातं. एकेकाळी जी फुलं पाहून जीव मोहरून यायचा, आज तीच फुलं डाग वाटायला लागलेली आहेत. चंद्रतारे पाहून मन प्रफुल्लित व्हायचं, तर आज ते तारे विझलेले दिसू लागलेले आहेत. उर्वरित आयुष्य कसे जगायचं हा एक प्रश्न भेडसावू लागतो. सोबतीला माणूस असो किंवा पाळलेला प्राणी असो, आज ना उद्या तो सोडून जाणारच. तो नाही सोडून गेला तर आपण तरी त्याला सोडून जाणार. इहलोकी कायमचा साथीदार असा कोणीच नाही. मग खरा सोबती कोण, जो कधीच साथ सोडत नाही? तर हळूहळू आपण त्याचा छडा लावूयात. त्याआधी एक गाणं घेऊ, कैसे कटेगी जिंदगी तेरे बगैर, जयंत दाभडे.